Hi student, today we are solve lesson number 3rd, the importance of keeping food safe. Question number 1, complete the following statements. खाली आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहे. फर्स्ट, द 3 causes of food pollution are. आपल्याला 3 कारणं फूड पोल्युशनची 3 कारणं आपल्याला लिहायची आहेत. आपल्या पुस्तकामध्ये एकूण 7 कॉजेस दिलेले आहेत, 7 कारणं दिलेली आहेत. ठीक आहे, त्याच्यातले आपण 3 निवडूयात. छोटे छोटे आपल्याला पाठ करायला सोपे होतील अशा पद्धतीनं, आणि ते आपण या ठिकाणी राईट करूयात. पाहूयात आपल्या बुक्समध्ये जी रिझन्स दिलेले आहेत फूड पोल्युटेडची, ती आपण रिझन पाहिली असतील. एकूण 7 रिझन आहेत, त्यापैकी आपण सोपे 3 रिझन्स आपण राईट करूयात. कोणकोणत्या कारणांनी फूड पोल्युटेड होतं, त्या ठिकाणी खराब होतं. तर फर्स्ट आपण राईट करूयात. इफ फ्लाईज सीट ऑन द फूड, फ्लाईज म्हणजे माशी, सीट ऑन द फूड, जर अन्नावर बसल्या, उघड्या अन्नावर जर माशा बसल्या तर त्या ठिकाणी काय होतं, फूड पोल्युशन होतं. इफ द फूड हॅज बिकम स्टेल, जर शिळं अन्न असेल तर ते सुद्धा पोल्युटेड असतं, पोल्युशन त्या ठिकाणी असू शकतं. त्यानंतर 3rd नंबर, इफ द फूड इज हँडल विथ डर्टी हँड्स, आपण जर अस्वच्छ हातांनी त्या ठिकाणी फूड हँडल केलं तर त्या ठिकाणी ते फूड सुद्धा काय होऊ शकतं, पोल्युटेड होऊ शकतं. ही 3 रिझन आपण पाठ करणार आहोत, लिहिणार आहोत. चला, नंबर 2 आपण रीड करूयात. द फूड आयटम्स दॅट नीड टू बी सिफ्टेड आर. आपल्याला अशा पद्धतीच्या फूड आयटमची नावं लिहायची आहेत, जे फूड आयटम आपण काय करतो, सिफ्टेड, चाळतो. ठीक आहे, मग आपल्या बुक्समध्ये पाहूयात. आपण आपल्या बुकमध्ये हे पिक्चर पाहिलं असेल. या ठिकाणी कोणकोणते आयटम सिफ्टेड केले जातात, चाळले जातात. तर बघा, व्हीट फ्लॉवर, ग्रॅम फ्लोअर म्हणजेच बेसन, पावडर शुगर, मैदा, सेमोलिना, पोहा, ऑल दिस थिंग शुड बी सिव्ड बिफोर युजिंग देम. मग आपण हे जे सगळे चाळले जाणारे फूड आयटम्स आहेत त्यांची आपण नावं त्या ठिकाणी राईट करणार आहोत. चला, व्हीट फ्लोअर, ग्राम फ्लोअर. ठीक आहे, आपण त्या ठिकाणी 2 नेम राईट केलेले आहेत, जे आपण काय करतो, सिफ्टेड करतो किंवा सिविंग करतो, चाळतो. ठीक आहे. नंबर 3 रीड करूया. वी शुड ड्राय सिरियल्स, पल्सेस अँड डाल्स इन द सन सो दॅट. आपण या ठिकाणी सिरियल्स असतील, पल्सेस असतील किंवा डाळ असतील, हे आपण सूर्यप्रकाशामध्ये त्या ठिकाणी का ड्राय करतो, त्याचा आपल्याला रिझन लिहायचं आहे. बघूयात, आपल्या बुकमध्ये या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. दे शुड बी एक्सपोज सो दॅट सन अँड ड्राय सो दॅट दे डू नॉट गेट फंगस. जर आपण ते सूर्यप्रकाशामध्ये त्या ठिकाणी वाळवले तर त्या ठिकाणी या सगळ्यांवर जे ॲटम आपण फूड ॲटम्स आता वर रीड केले त्याच्यावर काय येत नाही, फंगस त्या ठिकाणी चढत नाही. मग आपण ते आन्सर राईट करूया. राईट करून झाला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन आपण रीड करूया. वी शुड कव्हर द फूड सो दॅट. आपण जे फूड असेल, अन्न असेल, ते आपण कव्हर का करायचं, त्याच्यावर झाकण का ठेवायचं, आणि ठेवलं तर काय होतं ते त्या ठिकाणी आपल्याला राईट करायचं आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या बुकमध्ये पाहूयात, या क्वेश्चनचा आन्सर आपल्या बुकमध्ये कुठे आहे. बघा, दिलेला आहे. व्हेन द फूड इज फुल्ली कूल कव्हर इट टोटली सो दॅट डस्ट अँड फ्लाईज डू नॉट सेटल ओव्हर इट. या ठिकाणी जर आपण त्याच्यावर झाकण ठेवलं तर त्याच्यावर माशा त्या ठिकाणी बसणार नाहीत किंवा डस्ट त्या ठिकाणी येणार नाही. म्हणून आपण आपलं जे अन्न आहे ते काय करायचंय, कव्हर करायचंय. ठीक आहे, चला आपण राईट करूयात आन्सर. आन्सर राईट करून झाला असेल तर आपण क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी रीड करूया. वी शुड डिस्पोज ऑफ वेट गार्बेज डेली. आपण आपल्या घरामध्ये जे गार्बेज असतं, जो आपला ओला कचरा असतो,
तो आपण त्या ठिकाणी रोजच्या रोज डिस्पोज केला पाहिजे, नष्ट केला पाहिजे. बिकॉज का केला पाहिजे, तर त्याचे कारण आपल्या पुस्तकामध्येच दिलेलं आहे. आपण पुस्तकामध्ये शोधूया. ठीक आहे, पाहूयात. जर गार्बेज त्या ठिकाणी डेली डिस्पोज केलं नाही तर काय होऊ शकतं. द ग्रोथ ऑफ इन्सेक्ट इज रॅपिड. त्या ठिकाणी त्या गार्बेजवर तो जो ओला कचरा असेल त्याच्यावर इन्सेक्ट त्या ठिकाणी त्यांची वाढ होईल, कीटाणू जंतू त्या ठिकाणी त्यांची काय होईल, वाढ होईल. मग हेच आन्सर आपण राईट करूयात. नंबर 6, वी शुड कीप अ कंट्रोल ओव्हर कॉकरोच अँड रॅट्स इन द हाऊस बिकॉज. आपल्या घरामध्ये कॉकरोच किंवा रॅट्स यांना आपण कंट्रोल केलं पाहिजे. का केलं पाहिजे, त्याचं कारण काय, ते आपल्याला या ठिकाणी राईट करायचं आहे. शोधूयात आपल्या बुकमध्ये याचंही आन्सर. बघा, आपल्याला या ठिकाणी आन्सर दिलंय. ते काय करतात, दे स्प्रे डायजेसिस. हे जे इन्सेक्ट असतील, रॅट्स असतील किंवा कॉकरोच असतील, हे जर जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये वाढले तर ते आजार फैलवतात किंवा आजार पसरवतात. मग हेच आन्सर आपण त्या ठिकाणी राईट करूया. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे सगळे क्वेश्चन सोडवले असतील. हे आपण एकदम शॉर्टमध्ये यासाठी लिहिलेले आहेत की आपल्याला ते पाठ करता यावेत. किमान त्यातील महत्त्वाचे शब्द आपण लक्षात ठेवणार आहोत. पुढील पेजवर आपल्याला इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ठीक आहे, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलंय, इच स्टेटमेंट गिवन बिलो हॅज 2 रिझन. खाली एक स्टेटमेंट दिलंय, त्याची 2 रिझन दिलेली आहेत. पुट अ राईट टिक मार्क अगेन्स्ट द करेक्ट रिझन. त्या ठिकाणी जेही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटपैकी त्याचं जे रिझन असेल, ते ज्याचं रिझन करेक्ट असेल त्याच्या समोर आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, राईट टिक करणार आहोत. पाहूयात. फर्स्ट नंबर, द फूड which we eat daily should be clean and safe because. आपण जे डेली फूड त्या ठिकाणी खातो ते सेफ असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. का? ए मध्ये म्हटलंय इट इन्क्रीज अवर हंगर. आपली भूक ते वाढवतं. सेकंड म्हणजे बी दिलंय, इट कीप्स अस अवे फ्रॉम डायजेस्ट. आपल्याला जर आपण स्वच्छ सुरक्षित अन्न खाल्लं तर आपण आजारापासून दूर राहू. मग या ठिकाणी बी हे जे या ठिकाणचं रिझन दिलेलं आहे ते रिझन काय आहे, तर करेक्ट आहे. म्हणून आपण या बॉक्समध्ये काय करणार आहोत, राईट टिक करणार आहोत. नंबर सेकंड, डू नॉट ईट स्टेल फूड बिकॉज. डू नॉट ईट स्टेल फूड. स्टेल म्हणजे शिळे. शिळे अन्न खाऊ नका. कारण काय कारण असेल, इट इज पोल्युटेड. ते पोल्युटेड असते म्हणून. इट इज कोल्ड की ते थंड असते म्हणून. अगदी बरोबर, इट इज पोल्युटेड. ते कसं असणार आहे, शिळं अन्न या ठिकाणी प्रदूषित असणार आहे आणि म्हणून ते आपण काय करायचं नाही, खायचं नाहीये. मग ए या ठिकाणी आपल्याला हे जे रिझन आहे करेक्ट आहे म्हणून आपण फर्स्ट बॉक्सला या ठिकाणी काय करूयात, राईट टिक करूयात. नंबर 3, व्हीट, बाजरा, ज्वार शुड बी क्लीन मोर केअरफुली बिकॉज. आपल्याला काय सांगितलंय की हे जे या ठिकाणचे फूड आयटम दिलेले आहेत, व्हीट म्हणजे गहू, बाजरा बाजरी, ज्वार ज्वारी, शुड बी क्लीन अतिशय काळजीपूर्वक, मोर केअरफुली अतिशय काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी काय केले पाहिजेत, क्लीन केले पाहिजेत. का? मग इथे कारण दिलेत, रिझन दिलेत. ए, दिस सिरियल्स कुल नॉट बी वॉश. हे आपल्याला धुता येत नाही म्हणून. दुसरं कारण दिलंय, दीज सिरियल्स आर टेकन टू द फ्लोअर मिल फॉर ग्राइंडिंग. आपण त्याला त्या ठिकाणी फ्लोअर मिलला घेऊन जातो, चक्कीमध्ये घेऊन जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर दगड असतील तर त्या दगडांचा सुद्धा त्या ठिकाणी ग्राइंडिंग होतं. म्हणून ते अगोदरच आपल्याला काय करावे लागतील, केअरफुली क्लिनिंग करावे लागतील. म्हणजे हे रिझन काय आहे, करेक्ट आहे. मग आपण त्या ठिकाणी त्या बॉक्समध्ये काय करूयात, राईट टिक करूयात.
ठीक आहे. नेक्स्ट, द प्लेस अराउंड द गॅस स्टोव शुड बी क्लीन वेल डेली बिकॉज. बघा, आपण आपला जो गॅस स्टोव जिथे असेल ती जागा आपण क्लीन केली पाहिजे रोज. का बरं? फर्स्ट रिझन दिलंय, दॅट पार्ट रिमेन्स ओपन. तिथे ती जागा सगळी ती खुली असते, मोकळी असते, म्हणून की दॅट पार्ट्स गेट्स व्हेरी ऑइली ड्युरिंग कुकिंग. म्हणजे आपण जेव्हा कुकिंग करतो, स्वयंपाक करतो, तेव्हा ती ऑइली झालेली असते, तेलकट झालेली असते, म्हणून ती आपण काय केली पाहिजे? डेली क्लीन केली पाहिजे. मग हे रिझन आहे, करेक्ट आहे. मग आपण त्या ठिकाणी त्याच्या समोरच्या बॉक्समध्ये राईट टिक करूयात. नंबर 5, वेट गार्बेज इंडेंजर द सेफ्टी ऑफ फूड. वेट गार्बेज जे आपल्या घरामध्ये असतं, ओला कचरा आपल्या घरामध्ये जो असेल तो खूप डेंजर असतो आपल्या घरातील अन्नासाठी. बिकॉज. का बरं तो डेंजर ठरतो? फर्स्ट दिलंय, इट ड्राईज अप फास्ट. सेकंड दिलंय, इन्सेक्ट अँड जर्म्स ग्रो रॅपिडली. साहजिकच आहे, मागे आपण मागच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं, वेट गार्बेजवर इन्सेक्ट त्या ठिकाणी काय होतात? जोमाने वाढतात, जोराने वाढतात, आणि म्हणून ते आपण त्या ठिकाणी आपल्या अन्नाला अतिशय डेंजरस ठरतात. म्हणून आपण त्या ठिकाणी नंबर जो बी आहे तो या ठिकाणी राईट रिझन आहे. मग आपण या ठिकाणी काय करूयात? राईट टिक करूयात. नेक्स्ट पेजवर आपल्याला या ठिकाणी काही पिक्चर दिलेले आहेत. राईट व्हॉट दे आर डुईंग, आणि आपल्याला विचारलंय का ते काय करत आहेत, ते आपल्याला या ठिकाणी काय करायचे? राईट करायचे. फर्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिसते? विनोविंग. काय दिसते? विनोविंग. मग आपण या ठिकाणी राईट करणार विनोविंग. नेक्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला या ठिकाणी पिक्चर आपण नीट पाहिलं तर या ठिकाणी ते निवडण्याचं काम करतायत. पिकिंग, त्याला आपण काय म्हणतो? पिकिंग. मग आपण या ठिकाणी लिहिणार पिकिंग. नेक्स्ट पिक्चर आपण पाहिलं तर मग असे आपण म्हटलं शिफ्टेड, शिफ्टिंग किंवा सिविंग. या ठिकाणी आपण राईट करणार. आणि लास्ट या ठिकाणी पिक्चर जे आहे, ती जी मुलगी आहे ती त्या ठिकाणी काय करते आहे? वॉशिंग. बरोबर, काय करते आहे? वॉशिंग. मग हे चारही वर्ड आपण या ठिकाणी या पिक्चरच्या खाली राईट करूयात. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. टेस्ट पेपर आपल्याला आहे. फर्स्ट, विच सेन्स ऑर्गन हेल्प अस टू गेट द फील थिंग्स. कुठल्याही वस्तूविषयीची जाणकारी ती त्या ठिकाणी रफ आहे, सॉफ्ट आहे, हे आपल्याला कोण फील करतं? द स्किन. मग आपण या ठिकाणी राईट करणार द स्किन. नंबर सेकंड, विच पार्ट ऑफ द बॉडी हेल्प अस टू होल्ड पेन. आपल्याला पेन पकडायचा आहे तर कुठला बॉडी पार्ट त्या ठिकाणी आपल्याला हेल्प करतो? अवर फिंगर्स. मग इकडे फिंगर्स लिहूयात. नंबर 3, व्हाय शुड वी कव्हर द फूड. आपण त्या ठिकाणी आपलं जे अन्न आहे ते कव्हर का करायचं? त्याच्यावर झाकण का ठेवायचं? मग जर आपण त्याच्यावर कव्हर ठेवलं नाही तर त्या ठिकाणी काय बसणार आहेत? डस्ट येणार आहे, फ्लाईज येणार आहेत, माशा येणार आहेत, आणि म्हणून आपल्याला ते काय करावं लागेल रे? कव्हर करावं लागेल. मग आपण काय राईट करणार? इफ फूड is not covered, dust and flies settle over it. राईट करूया. नेक्स्ट, fill in the blanks. Flies, waist, tongue. First, we move our dash dash to bend forward. आपल्याला खाली वाकायचं असेल तर काय या ठिकाणी बेंड होते? वेस्ट. मग आपण या ठिकाणी वेस्ट राईट करूयात. नंबर सेकंड, डॅश डॅश सिट ऑन अनकव्हर फूड. जर अनकव्हर फूड असेल, फूड झाकलेलं नसेल तर कोण बसतं त्याच्यावर? फ्लाईज. मग या ठिकाणी सेकंड नंबरला फ्लाईज. वी टेस्ट थिंग्स विथ आवर. आपण एखाद्या थिंगची, वस्तूची, पदार्थाची टेस्ट कशाने घेतो? टंग. मग आपण या ठिकाणी राईट करूया टंग. Question 3. Answer in one word. First, the part of the body used to move our head. आपल्याला आपलं जे हेड आहे हे मूव्ह करण्यासाठी कुठला पार्ट या ठिकाणी आपण यूज करतो? नेक. अगदी बरोबर. मग या ठिकाणी आपण राईट करूयात नेक.
नंबर सेकंड, द सेन्स ऑर्गन विच हेल्प अस टू हिअर. आपल्याला ऐकायला कोणता ऑर्गन मदत करतो? इयर्स. मग आपण या ठिकाणी राईट करूया इयर्स. क्वेश्चन नंबर 4, राईट ट्रू ऑर फॉल्स. वी कॅन वॉक विदाउट मुव्हिंग अवर अँकल्स. आपण वॉक करताना, चालताना अँकल मूव्ह करत नाही. इट्स अ फॉल्स. फॉल्स राईट करूया. सेकंड, मॉइस्ट ग्रेन्स कॅच फंगस. इट्स अ ट्रू. आपण या ठिकाणी राईट करूयात ट्रू.